नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या केनकुल व्हिलॉग्स चॅनलवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या स्थापनेत महाराष्ट्रातील अनेक मातब्बर सरदारांनी आपलं मोलाचं सहाय्य केलं. आपल्या अलौकिक क्षात्रतेजाने महाराष्ट्रावरच काय, सबंध हिंदुस्थानावर भगवा फडकवण्याचं आणि स्वराज्याचं सुंदर स्वप्न साकारण्याचं काम या मराठी शिलेदारांनी केलं. आपल्या सळसळत्या धमन्यांनी ज्या शस्त्रांच्या आधारे अटक ते कटक मराठी राज्य तयार झालं, अशा शूरवीर आणि स्वाभिमानी मराठी सरदारांचं शस्त्रांचं प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर दालनात सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे भरवण्यात आले. स्वराज्य सेवेसाठी छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदे लावून प्राणपणाने मराठी दौलत सांभाळणाऱ्या जवळपास 40 मराठा घराण्यांची शस्त्र इथं सर्वसामान्यांना बघण्यासाठी काही काळासाठी का होईना सह्याद्री प्रतिष्ठानाने उपलब्ध करून दिले. तसेच छत्रपती शिवरायांच्या उजव्या हाताचा चंदनाचा ठसा आपल्या शिवप्रेमी इतिहासप्रेमींना उपलब्ध करून दिला. त्या पर्वणीचे काही अलौकिक क्षण आपल्याला व्हिडिओद्वारे बघण्यास मिळत आहे. कृपया केनकुल व्हिलॉग्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ही आपणास नम्र विनंती, जेणेकरून चांगले क्षण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यामार्फत मराठ्यांचे शस्त्रागार हे भव्य असं ऐतिहासिक शस्त्रांचं आणि वस्तूंचं या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. खरं तर ही जी शस्त्रं आहेत, या शस्त्रांनी एक मोठा इतिहास केलेला आहे आणि ही जवळपास 30 ते 35 घराण्यांची जी घराणी इतिहासात अतिशय महान पराक्रम केलेली घराणी आहेत, अशा घराण्यांची दर्शनात त्यांच्या देवाऱ्यात दर्शनासाठी ठेवलेली ही सर्व शस्त्र आहेत. आणि ही शस्त्र या पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत आपल्या सर्वांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर या मराठ्यांच्या शस्त्रागार प्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हाताचा, उजव्या हाताचा चंदनात उमटवलेला ठसा या ठिकाणी आपल्यासाठी सर्वांना दर्शनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत खुला करण्यात आलेला आहे. मी सरसेनापती येसाजी कंक या घराण्याचा वारसदार असून प्रसाददादा बाबर हे श्रीमंत बाबर घराण्याचे वंशज आहेत. तसेच रामदासदादा गाडे पाटील हे वीर धाराऊमाता गाडे पाटील या घराण्याचे वंशज, याचप्रमाणे आणखी 20 ते 25 घराण्याचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 वर्षापूर्वी प्रदर्शन भरलं होतं. 2 वर्षानंतर हिंदुस्थान प्रतिष्ठान, सह्याद्री हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या आयोजनातून आणि मराठ्यांच्या जे इतिहासप्रसिद्ध वंशज आहेत यांच्या सहकार्यातून हे प्रदर्शन घडतं. आता याच्यानंतर आमचा मानस आहे की दरवर्षी प्रदर्शन घडवण्यात यावं, त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न चालू आहेत. परंतु ही सर्व दुर्मिळ शस्त्र आहेत, देवाऱ्यातली शस्त्र आहेत, ती वारंवार बाहेर काढणं शक्य नाही. त्यामुळे हे प्रदर्शन नाही तर हे शस्त्रांचं दर्शन आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद.
ते पुढे काही घोड्याने लढायचे ना तर मग ही गोष्टीचा वापर केला जायचा तिकडे स्टार जोड्यामध्ये लढाई जिंकले ना तर स्टार हो ना आणि हे काय होतं ही झोप आहे गुट्टी गुट्टी आहे. हां गुट्टीचं म्हणजे मॅट टाकले ना तर छडीसारखं व्हायचं उपयोग व्हायची तसं त्या काळातला खलबत्ता आहे पूर्ण प्रकारचा खलबत्ता आहे हा. हा दगडाचा आहे. आणि त्या काळातले सारीपाट आहे हा साडेपाच हा साडेपाचला बघायला मिळेल. महाभारत